हर्षवर्धन पाटील आणि तुम्ही एकत्र बसून एका सीटवर प्रवास केला. खरं तर इंदापूरकरांना बघायला खूप कमीदा मिळतं. गेल्या काही दिवसापासून जवळीक वाढली असं वाटतंय का? जवळीक आमच्यात भांडण कधी होतं? भांडण कार्यकर्त्यांचं भांडण होतं. निवडणुकीपुरतं भांडण होतं. आम्ही दोघं एक आहेत. आमचे विचार आता आम्ही एकमेकाला पटायला लागलेत. ठीक आहे, आमच्यात कुठं समज गैरसमज काही लोक करत होती, पण दोघांनी आता ठरवलंय समज गैरसमज करायचं नाही. दोघांनी आता इथून पुढे एकत्र पुढे जायचं. त्यामुळं निवडणूक हा विषय सोडून द्या, बाकीच्या गोष्टी सुद्धा त्यांचा चिरंजीव असेल, आमची अंकिताताई असेल, माझा श्रीराज असेल, आता ही कुठवर हे करायचं. आता कुठंतरी थांबलं पाहिजे आणि तालुक्याच्या भल्यासाठी विकासासाठी हे कुठंतरी सगळं थांबून सगळ्यांनी एकत्र राहिलं तरच शेवटी तालुक्याचा विकास, आपल्या भागाचा विकास आणि एकमेकाला मदत सहकार्य होईल. आणि किती दिवस भांडायचं? ते साठीच्या पुढे गेलेत. मला 3-4 वर्षांनी माझी साठी होईल. त्यामुळे आता भांडण तंटा, एक समज गैरसमज कुणी किती कानाला लागलं तर आम्ही दोघांनी ठरवलंय कानाला लागलं तर आता किती लोकांचं ऐकायचं आणि किती ते ऐकून किती सोडून द्यायचं आता आमच्या दोघांच्या लक्षात आलेलं आहे. तेव्हा आता आम्ही दोघे एक आहोत.